जय हिंद मित्रांनो, भारत अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज आपण पुन्हा तुमच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आलो आहोत। गुरुवार शुक्रवार शनिवार आपले 3 लेक्चर झाले। नळ टाकी आणि काळकाम या विषयावर आपले काही उदाहरणं काही थेअरी झाली होती, त्यावरच आधारित आपण आज काही उदाहरणं घेणार आहोत। म्हणजे तुमची एकदाची थोडी रिव्हिजन होणार आहे। तर आजचं उदाहरण बघा काय आहे। आजचं उदाहरण, ए एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवसात काम केल्यानंतर ए निघून गेला व उर्वरित काम बी ने 35 दिवसात पूर्ण केले, तर एकटा बी तेच काम किती दिवसात करेल। तर अशा प्रकारचं आपलं उदाहरण आहे या ठिकाणी। तर बघूया हे उदाहरण कशा पद्धतीने या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे। तर या ठिकाणी 2 लोक आहेत काम करण्यासाठी। मला एक काम द्यायचं होतं, तर मी माझ्यासमोर 2 ऑप्शन होते, ए होता आणि बी होता। तर मी या ठिकाणी बघितलं की मला एक काम द्यायचं होतं आणि ए एक काम जो आहे तो ते काम साधारणतः 80 दिवसात पूर्ण करतो आणि परंतु 10 दिवस काम केल्यानंतर तो ए निघून गेला व उर्वरित काम मग मला मजबुरीने बी ला द्यावं लागलं, कारण की माझं काम अर्ध राहिलेलं होतं आणि ते मला पूर्ण करायचं होतं। हे काम सोडून चालला गेला, म्हणून मी बी ला सांगितलं की बाबा तू हे काम पूर्ण कर। आणि बी ने संपूर्ण जे राहिलेलं जे काम होतं, ए ने काही काम सोडून दिलं होतं, तर ते उरलेलं काम बी ने 35 दिवसात पूर्ण केलं। आणि मला असा विचार आला की सुरुवातीपासूनच जर मी ते काम बी ला दिलं असतं तर बी ने ते काम किती दिवसात केलं असतं, तर ते आपण बघूया। बघा, ए एक काम 80 दिवसात करतो, ही झाली ए ची कॅपॅसिटी। परंतु ए ने 80 दिवस काम नाही केलं, तो काम चुकार होता। 10 दिवसात त्याने काम करून मला नाही सांगून दिलं, नाही करायचं काम। मग मी म्हटलं ठीक आहे बाबा, 10 दिवसात किती काम झालं, तर ए ने 10 दिवसात झालेले काम तर 10 दिवसामध्ये काम झालं होतं मित्रांनो 10/80। 10 दिवसात केवढं काम झालं होतं, 10/80। या ठिकाणी जर मी 0 कॅन्सल केला, 0 कॅन्सल, तर 10 दिवसात 1/8 एवढं काम ए ने केलं होतं। आता माझं काम तर राहून गेलं, ए ने तर 10 दिवस काम केलं, मग मला मजबूरन कोणाकडे जावं लागलं, मला जावं लागलं बी कडे। तर बी ने मला विचारलं की सर राहिलेलं काम किती आहे, तर बी ला मी सांगितलं की बाबा राहिलेले काम आहे 7/8। आपण नेहमी यांच्या दोघांची वजाबाकी या ठिकाणी आपण लिहत असतो। तर झालेले काम आहे 1/8 आणि राहिलेले काम आहे 7/8। मग मी या ठिकाणी काय केलं, मी या ठिकाणी बी च्या कॅपॅसिटीने मल्टिप्लाय केलं, कारण की राहिलेलं काम ज्याला करायचं आहे त्याच्या कॅपॅसिटीने मल्टिप्लाय करायचं। तर हे काम बी ने किती दिवसात पूर्ण केलं, हे काम बी ने 35 दिवसात पूर्ण केलं। किती दिवसात पूर्ण केलं, 35 दिवसात। मग मला प्रश्न पडला की जर मी सुरुवातीपासूनच बी ला काम दिलं असतं तर बी ने ते काम किती दिवसात पूर्ण केलं असतं। तर असा प्रश्न पडल्यावर मला इथं बी ची कॅपॅसिटी काढावीशी वाटली। मग बी ची कॅपॅसिटी कशी निघणार मित्रांनो, बघा बी ची कॅपॅसिटी काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे जे 7/8 आहे त्याला तिकडे नेताना काय करावं लागेल, व्यस्त करावं लागेल। कसा जाणार तो, व्यस्त होऊन, व्यस्त म्हणजे इकडं 7/8 आहे तर तिकडे जाताना 8/7 होणार। तर मला या ठिकाणी बी ची कॅपॅसिटी निघाली 35 × 8/7, व्यस्त गेला। आणि या ठिकाणी 7 ने भाग दिला, 7 × 1 = 7, 7 × 5 = 35, 8 × 5 = 40। तर बी ने जर सुरुवातीपासून काम केलं असतं तर ते काम सुरुवातीपासून बी ने केले असता 40 दिवसामध्ये ते काम पूर्ण झालं असतं। तर अशा पद्धतीने आपण या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे। सगळ्यात पहिले आपण काय काढलं की ए ने 10 दिवसात किती काम केलं, 10 दिवसानंतर किती शिल्लक काम होतं, त्या शिल्लक कामाला बी च्या कॅपॅसिटीने मल्टिप्लाय केलं आणि अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बी ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली। कळलंय का मित्रांनो पहिलं उदाहरण, कळलंय का? ओके ठीक आहे, नेक्स्ट उदाहरणाकडे आपण जाऊयात।
जी बेसिक थिअरी मी तुम्हाला सांगितली ती थिअरी विसरता कामा नाही मित्रांनो. त्याच थिअरीचा वापर करून तुम्हाला कसंही उदाहरण आलं तरी सुद्धा तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकतात. आता बघा या ठिकाणी पुन्हा एकदा एक्झाम्पल आहे. ए एक काम 80 दिवसात करतो व बी तेच काम 40 दिवसात करतो, परंतु ए ने 10 दिवस काम करून सोडून दिले, तर उर्वरित काम करण्यास बी ला किती दिवस लागतील. आता त्याच पद्धतीचं या ठिकाणी हे उदाहरण आहे मित्रांनो. बघा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे बघा, राहिलेले काम ज्याला करायचे आहे, राहिलेले काम ज्याला करायचे आहे त्याच्या कॅपॅसिटीने मल्टिप्लाय केल्यास आपल्याला राहिलेले काम करण्यास लागणारे दिवस मिळतात. राहिलेले काम करण्यास लागणारे दिवस मिळत असतात. मागचं उदाहरण जर बघितलं तर मागच्या उदाहरणात काय होतं, मला राहिलेलं काम दिलं होतं या ठिकाणी 7/8 राहिलेलं काम दिलं होतं. मागच्या उदाहरणाचं सांगतो मित्रांनो. राहिलेलं काम 7/8 होतं. बी ची कॅपॅसिटी मला दिलेली नव्हती, तर मी इथं काय घेतलं बी, परंतु मला लागणारे राहिलेले काम करण्यास लागणारे दिवस या ठिकाणी मला दिलेले होते मागच्या उदाहरणामध्ये. हे उदाहरण सुद्धा सेम टू सेम फॉर्म्युल्याने सॉल्व्ह होणार आहे मित्रांनो. मात्र या ठिकाणी आपल्याला थोडी गोष्ट फिरवलेली असणार आहे. हे मागचं उदाहरण झालं. उदाहरण क्रमांक 1 साठी आपण हा फॉर्म्युला वापरला आणि उदाहरण क्रमांक 2 साठी पण हाच फॉर्म्युला वापरणार आहे. फक्त फरक काय होता, मागच्या ह्याच्यात आपल्याला राहिलेलं काम दिलं होतं, बी ची कॅपॅसिटी माहीत नव्हती आणि राहिलेलं काम करण्यास लागणारे दिवस आपल्याला या ठिकाणी दिले होते. या ठिकाणी काय झालं, आता उदाहरण क्रमांक 2 मध्ये आपल्याला इथं काय दिलंय बघा. उदाहरण क्रमांक 2 मध्ये बघा, ए एक काम 80 दिवसात करतो व बी तेच काम 40 दिवसात करतो, परंतु ए ने 10 दिवस काम केले. म्हणजे ए ने किती दिवस काम केले, 10 दिवस. तर 10 दिवसात 10/80 एवढं काम झाले, तर राहिलेले काम जे होते ते होते पुन्हा 7/8. इथं 0 काय झाला, कॅन्सल. तर मला पुन्हा मागच्या उदाहरणासाठी सारखं या ठिकाणी राहिलेलं काम दिलेलं आहे. मात्र या ठिकाणी मला बी ची कॅपॅसिटी देऊन ठेवली, तर बी तेच काम किती दिवसात करतो मित्रांनो, 40 दिवसात. तर या ठिकाणी बी ची कॅपॅसिटी काय घेतली, 40. तर मागचे उदाहरण मला बी ची कॅपॅसिटी दिली नव्हती, परंतु राहिलेलं काम करण्यास लागणारे दिवस दिले होते. या ठिकाणी मला बी ची कॅपॅसिटी दिली आहे आणि लागणारे दिवस मला या ठिकाणी शोधायचे आहे. तर दोघी उदाहरणं सारख्या फॉर्म्युल्यानुसार या ठिकाणी सॉल्व्ह होत आहेत. दोघी ठिकाणी सारखा फॉर्म्युला असणार आहे. फक्त एका ठिकाणी मला बी ची कॅपॅसिटी दिलेली नव्हती आणि राहिलेले काम करण्यास लागणारे दिवस दिले होते. या ठिकाणी मला बी ची कॅपॅसिटी दिली आहे, मात्र राहिलेले काम करण्यास लागणारे दिवस दिलेले नाही. पण मात्र फॉर्म्युला दोघी ठिकाणी सारखाच आहे. तर आपण त्याच फॉर्म्युल्याचा वापर करून हे उदाहरण या ठिकाणी सोडवणार आहे. तर बघा, सगळ्यात पहिले ए ची कॅपॅसिटी दिली होती, ए एक काम 80 दिवसात करतो, मात्र ए ने 10 दिवसात किती काम केले, झालेले काम. तर ए ने 10 दिवसामध्ये 10/80 काम केले. याचाच अर्थ ए ने इथं जर 0 कॅन्सल केला तर 1/8 काम केले. आता राहिलेले काम, तर राहिलेले काम तर झालेल्या कामावरून राहिलेले काम काढता येतं मला. झालेल्या कामावरून राहिलेलं काम आहे 7/8. त्याला कॅपॅसिटीने मल्टिप्लाय केलं, बी ची कॅपॅसिटी मल्टिप्लाय केले. तर मित्रांनो, बी ची कॅपॅसिटी किती, बी किती दिवसात काम करतो, बी 40 दिवसात काम करतो. म्हणून मी या ठिकाणी बी च्या ठिकाणी काय व्हॅल्यू घेणार, बी च्या ठिकाणी मी या ठिकाणी व्हॅल्यू घेणार 40. तर मला या ठिकाणी कॅपॅसिटीने मल्टिप्लाय केलं मित्रांनो. कॅपॅसिटी ज्याला ते काम करायचं आहे त्याने ते मल्टिप्लाय करायचं. तर मला राहिलेले काम करण्यास लागणारे दिवस या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो. या ठिकाणी 8 × 1 = 8,
8 पंचे 40 आणि 7 5 35, तर राहिलेलं काम बी किती दिवसात करणार? 35 दिवसात करणार. दोघे उदाहरणं सारखे होते, फक्त दोघे उदाहरणांमध्ये थोड्या गोष्टी फिरवलेल्या होत्या, त्याच आपण या ठिकाणी बघितलेल्या होत्या. ठीक आहे, पुढचं उदाहरण बघूया आपण. पुढचं उदाहरण आहे, ए एक काम 70 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर ए निघून गेला व उर्वरित काम बी ने 60 दिवसात पूर्ण केले, तर एकटा बी हेच काम किती दिवसात करेल? तर पुन्हा सेम टू सेम एक्झाम्पल या ठिकाणी आहे मित्रांनो, सेम टू सेम उदाहरण आहे. पुन्हा जो आपला फॉर्म्युला आहे बघा, फॉर्म्युला राहिलेले काम त्याला कॅपॅसिटीने गुणायचे. कॅपॅसिटी म्हणजे काय की जो उरलेले काम करणार आहे त्याची काम करण्याची क्षमता काय, त्याला आपण म्हणतो कॅपॅसिटी. जो व्यक्ती बी किंवा सी किंवा ए उरलेलं काम करणार आहे त्याची कॅपॅसिटी म्हणजे त्याची संपूर्ण काम करण्याची क्षमता त्याच्याने गुणणार, तर आपल्याला राहिलेले काम करण्यास लागणारे दिवस या ठिकाणी आपल्याला मिळणार. मग उदाहरणामध्ये आपल्याला काय काय दिले बघा. उदाहरणामध्ये आपल्याला ए ची कॅपॅसिटी दिले, एक काम किती दिवसात करतो? 70 दिवसात करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर तो काम सोडून चालला गेला. तर ए ने 10 दिवसात काम केले, 10/70 एवढं काम त्याने ए ने केले, म्हणजेच 10/70 म्हणजे 0 0 कॅन्सल, 1/7 हे झालेले काम. मग जर 1/7 हे काम झाले तर राहिलेलं काम किती मित्रांनो? राहिलेलं काम आहे 6/7. तुम्हाला कोणालाही डाऊट असेल की 6/7 कसा आला तर विचारू शकतात, कारण की ही गोष्ट नाही समजली तर पुढचं उदाहरण कळणार नाही. तर बघा, राहिलेलं काम मला मिळालं 6/7. आता हे काम कोणाला करायचंय? तर हे काम करायचंय बी ला, परंतु बी ची कॅपॅसिटी मला इथं दिलेली नाही. तर मी इथं काय दिलंय की बी ने उरलेले काम 60 दिवसात पूर्ण केले, म्हणजे इथं मला उरलेले काम किती दिवसात पूर्ण केले ते इथं दिलेलं आहे. मला इथं बी ची कॅपॅसिटी दिलेली नाही, तर मला बी ची संपूर्ण काम करण्यासाठी लागणारे जे दिवस आहे कॅपॅसिटी जे ते मला शोधायची आहे. तर या ठिकाणी हा जो 6/7 आहे तो तिकडं व्यस्त जाताना 7 काय होणार? 6 होणार. तो आपण तिकडं काय करणार आहोत? व्यस्त घेऊन जाणार आहोत. तर आपण आता बघूया की बी ची व्हॅल्यू काय निघते. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आपण काय करणार? बी बरोबर 60 गुणिले 7/6 व्यस्त घेऊन गेलो. तर या ठिकाणी 6 ने भाग दिले असता बघा, 6 ने भाग देतो या ठिकाणी, 6 1 6 sin 10 60 आणि 10चा आणि 7चा या ठिकाणी गुणाकार होणार. तर बी ची व्हॅल्यू म्हणजे बी ची जी कॅपॅसिटी आली ती 70 दिवस आली. म्हणजे जर बी ला जर मी सुरुवातीपासून काम करण्यास दिले असते तर बी ने ते काम 70 दिवसात संपवले असते. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 3 पण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, एक काम 90 दिवसात पूर्ण करतो, परंतु 40 दिवस काम केल्यानंतर ए निघून गेला व उर्वरित काम बी ने 60 दिवसात पूर्ण केले. तर आय थिंक हा प्रश्न रिपीट झालेला आहे. नाही सॉरी, इथं आपण ए 90 दिवस घेतलेला आहे. ठीक आहे, आपण प्रश्न सोडूयात. बघा प्रश्न काय आहे, एक काम 90 दिवसात पूर्ण करतो, परंतु 40 दिवस काम केल्यानंतर ए निघून गेला व उर्वरित काम बी ने 60 दिवसात पूर्ण केले, तर एकटा बी तेच काम किती दिवसात पूर्ण करणार? म्हणजे जर सुरुवातीपासून हे काम बी ला दिलं राहिलं असतं तर बी ने हे संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण केलं असतं? बघा, बी ने शिल्लक काम 60 दिवसात केलंय, बी ने उर्वरित काम 60 दिवसात केलेले आहे, मात्र याच्यात बी ची कॅपॅसिटी झाली नाही, हे शिल्लक काम केलंय त्याने. तर या ठिकाणी मला बी ची कॅपॅसिटी इथं मला शोधायची आहे. तर या ठिकाणी पुन्हा मला ए ची जी कॅपॅसिटी आहे काम करण्याची, ए एकटा ते काम किती दिवसात करतो? तर ए एकटा ते काम 90 दिवसात करतो, मात्र ए ने किती दिवस काम केले? 40 दिवस. तर ए ने केलेले काम, झालेले काम
झालेले काम. तर ए ने 90 दिवसापैकी 40 दिवस काम केले. ए ने 90 दिवसापैकी 40 दिवस काम केले. मग इथं 0 0 काय झाला, कॅन्सल. म्हणजे ए ने केलेले काम 4/9 हे झालेले काम. मग शिल्लक काम, तर शिल्लक काम किती बघा, शिल्लक काम. तर शिल्लक काम आहे, यांच्या दोघांची वजाबाकी किती येणार, 9तून 4 गेला 5, 5/9 एवढं काम शिल्लक आहे. त्याला शिल्लक कामाला आपण बीच्या कॅपॅसिटीने मल्टिप्लाय करणार. तर शिल्लक काम करण्यास किती दिवस लागले होते, 60 दिवस लागले होते. तो 60 या ठिकाणी घेणार. पुन्हा या ठिकाणी हा जो आहे तो मल्टिप्लिकेशनला जाताना व्यस्त होऊन जाणार. या ठिकाणी व्यस्त करावा लागणार आपल्याला. म्हणजेच आम्हाला इथं बीची व्हॅल्यू काय भेटणार बघा मित्रांनो, बी बरोबर 60 गुणिले 9/5. व्यस्त केला, 5/9चा व्यस्त 9/5. आता या ठिकाणी भागाकार सोडतो म्हणजे मला बीची कॅपॅसिटी मिळणार 5 5, 12×5 60. आणि या ठिकाणी बीची जी कॅपॅसिटी आहे 12×8 तर 108 दिवस बीला सुरुवातीपासून काम करण्यास लागले असते. म्हणजे पर्याय क्रमांक सी जो आहे तो आपला बरोबर आहे. जर बीने हे काम सुरुवातीपासून घेतलं असं करण्यासाठी तर त्याला 108 दिवस लागले असते. कोणचा तरी माईक ऑन आहे, ऑफ करा बरं माईक. हां बोला सर, करणार सर बोला. हो, यांच्या दोघांची जी वजाबाकी आहे सर 5/9 कसं ते सांगतो. यांच्या दोघांची जी वजाबाकी आहे, यांच्या दोघांची ते आपण इथं वर घेतो. 9मधून 4 गेले, किती आले 5. तो इथं 5 घेतला आणि 5/9 घेतला. तर अशापणे आपण इथं घेतलं. तर हे एकदा पुन्हा सांगतो बघा की झालेले काम आणि शिल्लक काम कसं काढता बघा. बघा समजा ए जर एका दिवसामध्ये ए जर एक काम 10 दिवसात करतो आहे, ए जर एक काम 10 दिवसात करतोय तर एका दिवसात ए द्वारे 1/10 एवढं काम होणार. हे झालेले काम आणि याच्यावरून आपण शिल्लक काम काढणार. शिल्लक काम तर एका दिवसात 1/10 काम झाले म्हणजे शिल्लक काम 9/10 असणार आहे. यांच्या दोघांची वजाबाकी आपण इथं घेतली बरोबर. ते जर मला 2 दिवसात करायचं असेल, 2 दिवसात झालेलं काम असणार आहे 2/10. याला तुम्ही संक्षिप्त रूप पण देऊ शकतात, वर आणि खाली दोनाने भाग देऊ शकतात. 2 दिवसात 2/10 काम झालं तर शिल्लक काम जे असणार आहे ते किती असणार आहे 8/10 एवढं शिल्लक काम असणार आहे. हे जर तुम्ही याला संक्षिप्त रूप दिलं बे 1 बे आणि बे 5/10 तर 2 दिवसात झालेलं काम होतं 1/5 आणि म्हणून जे शिल्लक काम होतं ते होतं 4/5. पुन्हा यांच्या दोघांची वजाबाकी या ठिकाणी मी घेतली. ते जर मला 3 दिवसात करायचं असेल, 3 दिवसात झालेलं काम 3/10 आणि 3 दिवसात शिल्लक काम जे असणार आहे ते असणार आहे 7/10. पुन्हा यांच्या दोघांची वजाबाकी मी या ठिकाणी घेतली. आता इथं ए ची कॅपॅसिटी 10 दिली होती म्हणून मी खाली प्रत्येक ठिकाणी 10 घेत गेलो. जर ए ची कॅपॅसिटी जर मी 18 दिली, ए ची कॅपॅसिटी किती दिली 18, तर हेच मी कसं सॉल्व करणार बघा. जर ए ची मी संपूर्ण काम करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती मी 18 दिवस घेतली तर बघा एका दिवसामध्ये काम किती होणार, एका दिवसात 1/18 एवढं काम होणार आणि जे शिल्लक काम असणार आहे ते असणार आहे 17/18. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची. काळकाम आणि टाकी व नळच्या उदाहरणामध्ये ह्या गोष्टीचा खूप मोठा फायदा तुम्हाला होणार आहे की किती काम झालं आहे आणि किती काम शिल्लक आहे. 2 दिवसात झालेलं काम असणार आहे 2/18 आणि 2 दिवसात शिल्लक काम असणार आहे या ठिकाणी 16/18. पुन्हा जर तुम्हाला हवं असेल तर या ठिकाणी तुम्ही याला संक्षिप्त रूप देऊ शकतात. बे 1 बे 9/18 1/9 काम झालं आहे. या ठिकाणी शिल्लक काम असणार आहे बे 16 बे 9/18. म्हणजे ज्या ठिकाणी संक्षिप्त रूप देता येईल तिथं तुम्ही देऊ शकतात, नाही दिलं तरी हरकत नाही.
3 दिवसात झालेलं काम असणारे 3/18 आणि 3 दिवसात शिल्लक काम असणारे 15/18. पुन्हा 18 आणि 3ची वजाबाकी आली, 18तून 3 गेले 15, ती मी या ठिकाणी घेतली. जर तुम्हाला याला संक्षिप्त रूप द्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकतात. तर या ठिकाणी मी तुम्ही संक्षिप्त रूप देताना 3 3, 3 18 हे झालेलं काम आहे. तर शिल्लक काम जे असणार आहे ते शिल्लक काम असणारे 5/6. तर अशा पद्धतीने तुम्ही संक्षिप्त रूप जात असेल तर देऊ शकतात, नाही दिलं तरी हरकत नाही. तर याच कन्सेप्टचा वापर करून आपण हे सगळ्या प्रकारचे उदाहरण या ठिकाणी सोडवत आहोत. पुढचं उदाहरण बघूया आपण. बघा पुढचं उदाहरण आहे, काही माणसे एक काम 70 दिवसात पूर्ण करतात. जर 2 माणसे कमी झाली तर काम संपण्यासाठी 10 दिवस जास्त लागतात. तर सुरुवातीला किती माणसे कामावर होती? तर प्रश्न हा काळ आणि कामचा आहे. तर आपण हा प्रश्न सोडवूयात. बघा, जसं काल मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या उदाहरणात, जर वर दिवस घेतले, पहिल्या वाक्यातले दिवस घेऊ शकतो, नंतर पहिल्या वाक्यातले तास घेऊ शकतो, नंतर पहिल्या वाक्यातले आपण दिवस घेतले, तास घेतले, मजूर घेऊ शकतो, मजूर, आणि खाली दुसऱ्या वाक्यातले आपण घेऊ शकतो दिवस 1 गुणिला तास 1 गुणिला मजूर 1. अशा पद्धतीने आपण मांडणी करतो मजुरांचं उदाहरण सोडवताना. मात्र काम जर दिलं असेल तर पहिल्या वाक्यातलं काम खाली घेणार आणि दुसऱ्या वाक्यातलं जे काम होणं आहे ते वर घेणार. म्हणजे आपण कामाचा काय करतो? व्यस्त करतो. कामाचा आपण इथं काय करणार? व्यस्त करणार. पहिल्या वाक्यातलं काम खाली घेतलं आणि दुसऱ्या वाक्यातलं काम आपण कुठे घेतलं? वर घेतलं. मात्र या ठिकाणी या दिलेल्या उदाहरणात मला इथं काम दिलेलं नाहीये. तर दिलेल्या उदाहरणामध्ये मला इथं काय दिलंय बघा, दिलेल्या उदाहरणात मला काम न देता मला विदाऊट काम हे उदाहरण इथं सोडवायचं आहे. आता ही जी मांडणी आहे मित्रांनो, ही मांडणी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने सुद्धा करू शकतो. बघा, जर मी हा पोर्शन इथून कट केला, खालचा पोर्शन जर मी कट केला तर त्याला उचलून मी या ठिकाणी सुद्धा ठेवू शकतो. फक्त मला दोघांच्या मध्ये बरोबरीचं चिन्ह या ठिकाणी टाकावा लागेल. म्हणजे जी मागची मांडणी केली होती ती मांडणी मी या पद्धतीने सुद्धा या ठिकाणी मी करू शकतो. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी काही माणसे मला माहिती नाही किती माणसे, तर माणसे म्हणजे मजूर. तर या ठिकाणी मी काय घेतलं? एक्स घेतला. काय घेतला? एक्स. एक काम इथं एक आहे, म्हणजे इथं काम बदल झालेला नाही, तर इथं काम मला काही घ्यायची गरज नाही. एक काम एक घेतला काय नाही घेतला काय काही फरक पडत नाही. 70 दिवसात पूर्ण करतात. या ठिकाणी मला तास दिलेले नाही, तर तास घेतलं काय नाही घेतलं काय काही फरक पडत नाही. तर या ठिकाणी मला फक्त दिवस आणि मजूर दिलेले आहे. या ठिकाणी मला तास दिलेले नाही, तर तास घेतलं काय आणि नाही घेतलं काय तर कुठलाही प्रकारचा फरक या ठिकाणी मला पडत नाही. तर तास आपण इथं मिटवून टाकूया. तासाची मला इथं गरज नाही. आपल्याला या ठिकाणी तास नाही घ्यायचा आहे, कारण की या ठिकाणी आपल्याला फक्त काय दिलेले आहेत? आपल्याला मजूर दिलेले आहेत आणि आपल्याला दिवस दिलेले आहेत. तर या ठिकाणी मी मजूर तास फोडून टाकलं आणि या ठिकाणी फक्त घेतो मजूर. तर बघा, काही माणसे मी घेतलं एक काम 70 दिवसात पूर्ण करतात. तर पहिल्या वाक्यातलं जे 70 आहे तो इथं घेतला. काही माणसे एक काम 70 दिवसात पूर्ण करतात. आता दुसऱ्या वाक्याकडे बघूया. जर 2 माणसे कमी की झाली, पहिले माणसांची संख्या काय होती मित्रांनो? एक्स होती. पहिले मजुरांची संख्या काय होती? एक्स होती. आता काय झालं? 2 मजूर काय झाले? कमी झाले. म्हणजे एक्स मधून 2 मजूर काय केले? मी कमी केले. जर 2 मजूर कमी झाले तर काम संपवण्यासाठी 10 दिवस जास्त लागतात. तर पहिले लागत होते 70 दिवस, आता 2 मजूर कमी झाली तर 10 दिवस जास्त लागतात. म्हणजे आता दिवस लागतात 80. 10 दिवस जास्त म्हणजे काय केले? 80.
तर अशापणे मी मांडणी केलेली आहे. आता या ठिकाणी याच मांडणीला आपल्याला सॉल्व करायचं आहे, म्हणजे आपलं उत्तर इथं मिळणार. तर हे उदाहरण बघूया कसं सॉल्व होईल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू शोधायची आहे. हे इक्वेशन आहे. तर एक्सची व्हॅल्यू शोधताना या ठिकाणी मी काय करतो, 70 आणि एक्सचा गुणाकार करतो. तो आला 70x बरोबर. या ठिकाणी 80 आणि एक्सचा गुणाकार केला, 80 आणि एक्सचा गुणाकार आला 80x. पुन्हा 80 आणि 2चा गुणाकार केला, तर 80 आणि 2चा गुणाकार केला, 80 गुणिले 2 160. आपल्याला या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी हा जो 70x आहे त्याला इकडं घेणार, इकडं नेताना त्याचं चिन्ह मायनस होणार. आणि हा जो 160 आहे त्याला इकडं नेणार, इकडं नेताना त्याचं चिन्ह प्लस होणार. विरुद्ध बाजूला संख्या नेताना संख्येचं चिन्ह काय होतं, बदलतं. त्याचा जो आपण वापर या ठिकाणी करणार आहोत. तर बघा या ठिकाणी याची मांडणी कशी होणार. या ठिकाणी 80x मायनस 70x. बघा याला प्लस चिन्ह होतं, तर प्लस चिन्हचं काय झालं, मायनस झालं. आणि हा जो आहे या ठिकाणी 160, याला इथं मायनस चिन्ह आहे, तर मायनस चिन्हाचं काय होणार, त्याला प्लस चिन्ह विरुद्ध बाजूला जाताना. तर ते आपण बघूया. हा 160 इकडे जाताना काय झाला, प्लस झाला. आता या ठिकाणी 80x म्हणून 70x गेला, तर राहिला 10x. काय राहिला, 10x. आणि इकडं राहिला 160. आता या ठिकाणी 0 आणि 0 कॅन्सल होणार, तर उरला इथं x आणि इकडं उरला 16. तर अगोदर जी मजुरांची संख्या होती ती किती होती, ती होती 16. तर अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलं आहे. थोडं तुम्हाला मी डीपमध्ये जाऊन हे सांगितलं की अशा प्रकारची उदाहरणं कशा सोडवायचे. एकदा पुन्हा थोडं स्पीडली सोडवून दाखवतो. बघा आपण जसं जसं वाक्य दिलं आहे तसं तसं वाक्याचा उपयोग करून आपण याला सोडूया. आपल्याला काही माणसे दिली नाही म्हणून मी काय घेतलं, x घेतला. एक काम किती दिवसात करता, 70 दिवसात. जर माणसांची संख्या 2 ने कमी झाली, 2 माणसे कमी झाली, म्हणजे पहिले x माणसं होती त्याच्यातून 2 माणसं काय झाली, कमी आली, तर पहिलेपेक्षा काम संपवण्यासाठी किती दिवस जास्त लागतात, 10 दिवस जास्त लागतात. म्हणजे पहिले 70 दिवस लागत होते, तर आता 10 दिवस जास्त, म्हणजे आता किती दिवस लागतात, 80 दिवस लागतात. तर ही झाली तुमची मांडणी. तर या ठिकाणी x आणि 70चा गुणाकार झाला, तो आला 70x बरोबर. 80 आणि x चा गुणाकार झाला, तो आला 80x बरोबर. 80 आणि 2चा गुणाकार झाला, तो झाला 160. 70x तिकडे तर मायनस होणार, 160 तिकडे त्यांना प्लस होणार. तर 80x मायनस 70x, हा 160 इकडे त्यांना प्लस होणार, तो आला 160. 80x म्हणून 70x गेला, 10x आणि 160 म्हणून आपल्याला या ठिकाणी 0 0 काय करायचं आहे, कॅन्सल. हा भागाकार घेणार, 10 इकडे भागाकारात आला, भागाकारात येताना हा 0 कॅन्सल होणार. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली 16. तर सुरुवातीला जी मजुरांची संख्या होती, सुरुवातीला मजुरांची जी संख्या होती ती होती 16. तर अशा पद्धतीने आपण हे उदाहरण या ठिकाणी सोडवलेलं आहे. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा या उदाहरणामध्ये. पुन्हा सेकंड एक्झाम्पल सेम टाईपचा आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. मी थोडं तुम्हाला लेंथी शिकवतो उदाहरण, वेळ भरपूर आहे आपल्याला, हळूहळू शिकायला. जरा तुम्हाला थोडं डीपली जाऊन शिकवलं तर थोडं तुम्हाला उदाहरणही जरा व्यवस्थित समजतं. तर बघा इथं सेम टू सेम उदाहरण या ठिकाणी दिलं आहे. काही माणसांची संख्या दिली नाही म्हणून माणसांची संख्या काय घेतली, x. एक काम 80 दिवसात करतात, तर एक काम किती दिवसात करतात, 80 दिवसात. तर बरोबर माणसाने दिवस इथं संपले, इथे माणसे गुणिला दिवस, तर इथं बरोबरचं चिन्ह आलं. जर 3 माणसे कमी केली, पहिले x माणसे होती, माणसे किती होती, x होती. जर 3 माणसे कमी केली म्हणजे x मायनस 3 केली, 3 माणसं कमी केली x मधून, तर काम संपवण्यासाठी 20 दिवस जास्त लागतात. पहिले 80 दिवस लागत होते, आता काम संपवण्यासाठी किती दिवस जास्त लागत आहेत, 20 दिवस. म्हणजे आता दिवस लागत आहेत 100. तर अशा पद्धतीची आपण इथं मांडणी केली. या ठिकाणी पुन्हा मला काय करायचं आहे, मला x ची व्हॅल्यू शोधायची आहे. तर इथं 80 गुणिले x किती आला, 80x बरोबर. ओके थांबा, स्क्रीनने दिसत आहे का, ठीक आहे थांबा. कोणीतरी तिकडे स्क्रीन शेअर करते, ते नका करू.
दिसत नाही का अजून पण स्क्रीन? एक मिनिट. ओके ठीक आहे, आता दिसते स्क्रीन क्लिअर? ओके ठीक आहे. बघ पहिलं तर काही माणसे एक काम 80 दिवसात करतात, तर काही माणसे म्हणजे एक्स माणसे घेतले किती दिवसात करतायत? 80 दिवसात ते काम करत आहेत. काम होतंय 80 दिवसामध्ये. जर माणसांची संख्या 3 ने कमी केली तर एक्स मायनस काय केला? एक्स मायनस 3 केला. माणसांची संख्या 3 ने कमी केली तर पहिल्यापेक्षा 20 दिवस जास्त लागत आहेत. पहिले 80 दिवस लागत होते, तर आता 20 दिवस जास्त लागतात. म्हणजे आता किती दिवस लागणार? 100 दिवस. म्हणजे त्याने एक्स आणि 80चा गुणाकार केला, तो आला 80x. एक्स आणि 80चा गुणाकार आला 80x बरोबर या ठिकाणी 100 आणि एक्सचा गुणाकार आला 100x. 100 आणि ब्रॅकेटच्या प्रत्येक संख्येला गुणाकार होणार मायनस 100 आणि 3चा गुणाकार आला 100 गुणिले 3 300. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे? या 80x मी इकडे पाठवणार, 80x प्लसचा तिकडे मायनस होणार आणि मायनस 360 इकडे पाठवताना काय होणार? प्लस होणार. तर अशी मी दोघांची अदला बदली या ठिकाणी करत आहे. तर बघा 100x मायनस 80x हा 300 इकडे जाताना प्लस होणार बरोबर काय आला? 300. 100x मधून 80x गेले तर आपल्याला मिळाला 20x आणि इकडे मिळाला 300. आता या ठिकाणी मी 0 0 काय करणार? कॅन्सल करणार. हा 0 इथं कॅन्सल झाला तर आपण 0 इकडे काय झाला? कॅन्सल झाला. त्यानंतर 2 ने भाग देतो, बे 1 बे आणि 15 दुने 30. तर या ठिकाणी मला x बरोबर काय आला? तर x ची व्हॅल्यू मला भेटली तर 15. तर सुरुवातीला जे मजूर होते ते मजूर किती होते? 15 मजूर होते. जर तुम्हाला इथं कळालं नसेल तर पुन्हा एकदा ही स्टेप वाढवून सांगतो. या ठिकाणी 300 बरोबर 20x, 100x आणि 80x ची वजाबाकी केली 20x. त्या ठिकाणी 0 0 काय झाला? कॅन्सल. म्हणजे मला या ठिकाणी भेटला 30 बरोबर 2x. हा 2 इकडून गुणाकारातून भागाकारात जाणार म्हणजे 30 भागिले 2 बरोबर x. या ठिकाणी 2 ने भाग दिला, बे 1 बे, बे 1 बे उरला 1 घेतला 0 झाला 10, बे 5 10. तर अशा प्रकारे मला x ची जी किंमत मिळाली ते x ची किंमत मिळाली 15. म्हणजे सुरुवातीला जे मजूर होते ते मजूर होते 15. बघा पुढचं उदाहरण पुन्हा बघूया आपण. काही माणसे एक काम 40 दिवसात पूर्ण करतात. जर 2 माणसे कमी झाले तर काम संपण्यासाठी 10 दिवस जास्त लागतात. तर सुरुवातीला किती माणसे होती? सेम टू सेम उदाहरण आहे. बघा काही माणसे म्हणजे घेतला x, काही माणसं म्हणजे घेतला x आणि सुरुवातीला दिवस लागत होते 40. किती माणसं कमी झाले? 2 माणसं कमी झाली म्हणजे x मायनस 2. तर किती दिवस जास्त लागत आहेत? 10 दिवस जास्त लागत आहेत. पहिले 40 दिवस लागत होते, आता किती दिवस लागणार? 50 दिवस. 10 दिवस जास्त म्हणजे 50 दिवस. पुन्हा इथं सोडवणार 40 गुणिले x किती आला? 40x बरोबर 50 गुणिले x म्हणजे 50x वजा 50 गुणिले 2 म्हणजे 100. हा 40 इकडे जाताना मायनस होणार आणि 100 इकडे जाताना प्लस होणार. तर 100 इथं आला बरोबर 50x मायनस 40x. या ठिकाणी 50x म्हणून 40 गेला तर उरला 10 म्हणजे झाला 10x. इथं आला 100. पुन्हा या ठिकाणी हा 0 कॅन्सल म्हणजे x बरोबर किती आला? 10. तर सुरुवातीला मजुरांची संख्या जी होती ती किती होती? 10 होती. तर अशा पद्धतीने आपण हे उदाहरण या ठिकाणी सोडवलेलं आहे. पुढचं उदाहरण बघूया. बघा ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो. दोघांना एक काम करण्यासाठी 18 दिवस लागतात. तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल? बघा ए जो आहे तो बीच्या दुप्पट वेगाने काम करतोय आणि दोघांना मिळून ते काम करण्यास किती दिवस लागत आहे? दोघांना मिळून ते काम करण्यास 18 दिवस लागत आहे. किती दिवस? 18 दिवस.
तर ते जर काम एकट्या एला दिले असतं तर एला ते काम करण्यास किती दिवस लागले असते ते आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला या ठिकाणी एची कॅपॅसिटी शोधायची आहे. तर या ठिकाणी जो कन्सेप्ट आलेला आहे तो दुपटीचा कन्सेप्ट आलेला आहे, दुप्पट. तर लक्षात असू द्या, एला एक काम करण्यास समजा x दिवस लागतात तर बी ला ते काम करण्यासाठी 2x दिवस लागणार. ते मी दिवस मांडले, दिवस. जसं आपण मागे घ्यायचो ए एक काम 10 दिवसात करतो व बी ते काम 15 दिवसात करतो, तर ए व बी मिळून ते काम किती दिवसात करणार. तर असे आपण मांडणी करत होतो, अशी आपण मांडणी तर करत होतो. तर त्याच पद्धतीची आपल्याला मांडणी करायची आहे. ए एक काम 1 दिवसात करतो मी असं मांडलं आणि तेच काम करायला बी ला 2x दिवस लागतात. त्यांची मांडणी बघा कशी होणार, 1/x अधिक 1/2x. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतात. मला इथं दिलं आहे की दोघांना एक काम करण्यासाठी किती दिवस लागत आहेत, 18 दिवस लागत आहेत. त्याला मी इथं घेताना 1/ काय घेणार, 18. आता बस मला इक्वेशन सोडवायची आहे. ते इक्वेशन कशी सोडवणार बघा. या ठिकाणी मला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर मी छेद काय करणार, समान करणार. छेद समान करणार म्हणजे या ठिकाणी 2ने गुणतो म्हणजे 2x येणार आणि वर पण कशाने गुणणार, 2x. म्हणजे वर आला 2/2x अधिक 1/2x. तर बघा मित्रांनो, छेद काय झाला, समान झाला. मग आता अंशाची बेरीज करणार छेद समान झाल्यावर. तर 2 आणि 1 किती आले, 3. 3/2x बरोबर 1/18. आता जो 3/2 आहे, 3/2 आहे तो तिकडे जाताना, हां बोला, हां 1 मिनिट. आता येतोय का आवाज, बाकीच्यांना येतोय का आवाज. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. काहींचं नेट कनेक्शनचा थोडा इश्यू असेल म्हणून मध्ये मध्ये आवाज त्यांना येत नसेल, ठीक आहे चालेल, कंटिन्यू करूया. तर आता या ठिकाणी बघा 3/2 आहे, त्याला मी तिकडे घेऊन जाताना व्यस्त घेऊन जाताना तो काय होणार, 2 वर जाणार आणि 3 काय जाणार, खाली येणार. तर हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. बघा या ठिकाणी राहिला 1/x. हा जो पोर्शन आहे मित्रांनो बघा, हा पोर्शन मी इथंच ठेवला बघा. मग 1 कुठून आला, तर कायमस्वरूपी इथं गुणाकारात 1 असतो, तो 1 इथून आलेला आहे. म्हणून हा जो पोर्शन मी घेतला तर काय घेतला, 1/x घेतला. तर अशापणे मी या ठिकाणी आणलेला आहे. तर 1/x बरोबर 1/18 गुणिला 2 वर चालला गेला आणि 3 खाली चालला गेला. हे 3/2चा काय घेतला, व्यस्त घेतला, 2 वर 3 खाली. तर आता याला इथं सोडवतो. इथं बे 1 बे 9 18 खाली आणि वर मी कशाने भाग दिला, 2ने भाग दिला. तर या ठिकाणी बघा 1/x बरोबर 1 गुणिला 1 दोघांचा गुणाकार केला 1 आणि 9 गुणिला 3 बरोबर काय आला, 27. तर 1/x बरोबर काय आला, 1/27. आणि या ठिकाणी xचा मी व्यस्त केला, 1/xचा व्यस्त आला 1 आणि 1/27चा व्यस्त आला 27. तर जर या ठिकाणी a ची किंमत मी काय घेतली होती, x मानला होता आणि x ची किंमत मी काय काढली, 27. तर a ची किंमत x मानली होती आणि x ची व्हॅल्यू आपण काढली 27. तर a ला ते काम करण्यास किती दिवस लागणार होते, a ला ते काम करण्यास 27 दिवस लागणार होते. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी याचं उत्तर काढलेलं आहे मित्रांनो. याला जर एकदम स्पीडली जर सोडवायचं असेल तर स्पीडली कसं सोडवणार बघा, एकदा पुन्हा रिवाईज करतो स्पीडली. इथं दुप्पटचं कनेक्शन आलं ना, तर दुप्पटचं कनेक्शन येतं जिथं काय करणार, 1/x अधिक 1/2x. मग या ठिकाणी खाली 2ने गुणणार म्हणून वर गुणलं 2ने, बरोबर इथं आला 1/18. तर वर आला 2/2x अधिक 1/2x बरोबर 1/18. मग 2 आणि 1ची बेरीज झाली 3/2x बरोबर 1/18. 1/x बरोबर 1/18 गुणिला 2/3 व्यस्त घेऊन गेलो. आता या ठिकाणी बे 1 बे 9 18 इथं 9 आणि 3चा गुणाकार झाला 1/x बरोबर 1/27. याचा व्यस्त केला 1/xचा व्यस्त आला 1 म्हणून याचा बी व्यस्त केला 1/27चा व्यस्त आला 27. म्हणून
एला ते काम करण्यास 27 दिवस लागतील. तर अशा पद्धतीने तुम्ही ते सोडवू शकतात. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. सेम टू सेम आहे. ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो. दोघांना एक काम करण्यासाठी 28 दिवस लागतात. तर एकटा ए ते काम किती दिवसात करेल? सेम टू सेम मागचं जसं उदाहरण सोडवलंय तसंच आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे मित्रांनो. मागच्या उदाहरणात आणि या उदाहरणात फक्त दिवसांचा फरक आहे, बाकी काही नाही. पुन्हा इथं काय केलं? दुप्पटचा फरक आहे. तर इथं आला 1/x अधिक 1/2x बरोबर 1 इथं काय आला 28. कारण की दोघे मिळून ते काम किती दिवसात करतायत? दोघे मिळून ते काम 28 दिवसात करतायत. पुन्हा इथं खाली 2 ने गुणलं छेद समान करण्यासाठी, म्हणून वर पण 2 ने गुणलं. तर वर आला 2/2x अधिक 1/2x बरोबर 1/28. 2 आणि 1ची बेरीज होणार 3/2x बरोबर 1/28. आता 3/2 तिकडं त्यांना काय होणार? व्यस्त होणार. म्हणजे 1/x बरोबर 1/28 गुणिला हा 2 3/2चा व्यस्त होणार, म्हणजे 2 वर जाणार आणि 3 कुठं येणार? खाली. आता या ठिकाणी 2ने भाग दिला, बेक बे बेचोक 8 1/x बरोबर 14 आणि 3चा गुणाकार झाला 14×3 42. आता 1/xचा व्यस्त केला, 1/x आला x, तर 1/42चा व्यस्त आला 42. तर एकटा ए ते काम किती दिवसात करणार? एकटा ए ते काम 42 दिवसात करणार. खूप सोप्या पद्धतीने याचं उत्तर इथं निघतंय. तर अशा पद्धतीने आपण आज काही काळकाम वेगावर उदाहरणं आपण बघितले. आज या ठिकाणी आपले 2 टॉपिक आपले पूर्ण झालेले आहेत. एक टॉपिक आपला पूर्ण झाला नळ आणि टाकीचा, दुसरा टॉपिक आपला पूर्ण झाला मजूर आणि कामाचा. तर याच्यावर काही अजून थोडे वेगळ्या पद्धतीचे पण उदाहरणं येतात, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. आणि कमेंटमध्ये किंवा व्हॉट्सअपला आम्हाला तुम्ही टाकत राहा की तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे. तर येताना नेक्स्ट लेक्चरला, म्हणजे आता आपले गणितावर साधारणतः 4 लेक्चर झाले आतापर्यंत, तर पुढचं लेक्चर आपण एका वेगळ्या विषयावर स्टार्ट करणार आहोत. तर व्हॉट्सअपला मला कळवा की नेमकं तुम्हाला कुठल्या विषयावर, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, सायन्स, मराठी, इंग्लिश ग्रामर, बुद्धिमत्ता, तुम्हाला कुठल्या विषयावर कुठल्या टॉपिकवर लेक्चर हवं आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा, की जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी ते लेक्चर घेऊन येऊ. तर मित्रांनो, चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आणि आपला रेग्युलर बॅच सुरू झालेली आहे. रेग्युलर बॅचला ॲडमिशन घेण्यासाठी आपण जी फी ठेवली आहे फार मोफत फी आहे. रेग्युलर बॅच आपली 2 तासाची असते. तर लवकरात लवकर ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं नाही त्यांनी ॲडमिशन घ्या. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू सो मच. भारत माता की जय. धन्यवाद.